अबू पठाण हा व्यक्ती जो आहे हा भाड्यानं राहतो. त्याचे आई वडील आणि तो असा राहत असतो. ज्या भाड्यानं राहतो त्या घराची मालकीनी एकटी महिला आहे आणि त्यावर कब्जा करण्याचा त्याचा असा उद्देश आहे असं आम्हाला समजलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला काल परवा दिवशी आम्हाला एक तक्रार आली. त्या तक्रारीमध्ये तो त्या घरमालकींना धमकी वगैरे देत होता. अशा पद्धतीची तक्रार आपण घेतली. त्यामुळे आपण त्याची इन्क्वायरी चौकशी आणि त्याला बोलवण्यात आलं. पोलिसांचा राग मनात धरून त्याने तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती आज आम्हाला मिळाली. त्या माहितीनुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ API बनसोड आणि पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलो. परंतु त्या ठिकाणून तो पसार झालेला आहे. परंतु आज रात्रीमध्ये मी स्वतः आणि आमचा पूर्ण स्टाफ पूर्ण अधिकारी त्याचा शोध घेत आहोत आणि त्यावर कडक कारवाई करून त्याला बंदिस्त करू. आपण आता पूर्वी नाईट पेट्रोलिंग तुमची राहील का आता? हो, नाईट पेट्रोलिंग राहील. जे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे ते खोडून काढण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक करण्याची आमची जी कर्तव्य आहे ते आम्ही रात्रभरात पूर्ण करू आणि त्यांना ज्या कायदेशीर पद्धतीने त्यांना बंदिस्त करण्याची आम्हाला आवश्यकता आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना बंदिस्त करू. माझं नाव मनीषा पाटील आहे. मनीषा वीरेंद्र पाटील आहे. मी शारदानगर इथे राहतो आणि शनिवारी 5:30ला माझी मुलगी हॉलमध्ये होमवर्क करत होती आणि मी टेनिसवर झाडायला पाणी टाकायला गेली. एक त्याचं नाव मला माहीत नाही, त्याला पठाण म्हणून अशा नावाने ओळखते, अब्बू पठाण म्हणून. तो व्यक्ती दारू पिऊन आला आणि माझ्या गेटजवळ आडवी गाडी लावली. गांजा पिऊन होता, दारू पिऊन होता. आणि त्याच्यानंतर समोरचा व्यक्ती तिथं बसून होता. समोरच्या व्यक्तीने सांगितलं का त्यांच्या घरी कोणीच नाही आहे, लेडीज आहे, आतमध्ये जाऊ नको. त्याच्यानंतर त्यांना एवढं ऐकल्यानंतर त्यांना घरामध्ये गेट उघडून एंट्री केली. सर, माझ्या मुलीला विचारपूस केली, पाणी मागितलं प्यायला. माझी मुलगी घाबरल्यानंतर मला आवाज दिला. मी खाली आल्यानंतर त्याला म्हटलं की तुझ्या आईवडिलाचं घरी तेच आहे, तू तिथे जाऊन पाणी पे. त्याने मला शिवीगाळ केल्यानंतर मी एक शब्द सुद्धा बोलली नाही. त्याच्यानंतर तो इथून माझ्या गेट पासून मला बघून शिवी देत गेली का थोड्या वेळानंतर तुला मी दाखवून देतो, धमकी देऊन गेला. ते गोष्ट मी त्याच्यानंतर त्याला कंप्लेंट टाकायला गेली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट टाकली. तिथं सगळ्या सांगितलं. तिथून पोलीस इन्क्वायरी आली. एक सांगून 2 वेळा आली. शनिवारी पण आली, मी घरी आल्यानंतर रविवारी पण आली. त्याच्यानंतर आम्हाला काही इथं सेफ्टी मिळाली नाही. किती घंटे म्हणजे आश्रय घेतले का? काही नाही, फक्त पकडतं म्हणून सांगितलं, काहीच नाही केलं आतापर्यंत. पोलिसांनी काहीच नाही केलं. त्याच्यानंतर दुसरी घटना अशी की इथं खाली ग्राउंड आहे. आमची मुलं रात्रीचे 8:30-9 वाजता इथून पायदळ येते ट्युशन क्लासेस वरून. इथं सगळे दारू पिणारे, गांजा पिणारे लोक इथं बसले राहते. इथे सगळे बसले राहते, तरीही कोणी इथं कारवाई करून नाही राहिलं. आम्ही कितीदा कंप्लेंट टाकली, काही केली तरी ऐकत नाही. आमची मांग आहे का आम्हाला, मी 3 दिवस झाले आरोपीला पकडल्या गेलं पाहिजे. आम्हाला सेफ्टी, सुरक्षा पाहिजे, सेफ्टी मिळाली पाहिजे. काहीच मागणे नाही आहे. मी वीरेंद्र पाटील, शारदानगर म्हणून इथे राहतो. मी छोटासा हातमजुरी करणारा व्यावसायिक व्यक्ती आहे. सर, इथे काय झालं, अब्बू पठाण नावाचा एक माणूस आणि त्याचे वडील इथे किरायाने राहतात. आताच सांगितलं त्या बाईकडे की शारदानगरमध्ये किरायाने राहत असताना तो काय झालं, ईदच्या दिवशी नाही का, परवाच्या दिवशी इथे आल्यानंतर माझ्या मिसेसला त्यांनी काय केलं, पाणी मागितलं. माझी लहान मुलगी होती घरी. लहान मुलगी असताना तिला पाणी मागितलं. ती म्हणे बा घरी कोणी आहे नाही, मी पाणी देत नाही. कशी देऊ म्हणे. ती घाबरल्यानंतर माझ्या मिसेसला वरून आवाज दिला. टेरेसवरती पाणी टाकत होती. खाली आल्यानंतर माझ्या मिसेसने एवढं विचारलं की दादा तुमच्या वडिलाचं घर आहे, तिथून पाणी प्या तुम्ही. घरी कोणी नाही आहे. म्हणजे कोणी एखादा व्यक्ती घरात आला तर बाया घाबरतात. लहान मुलगी पण घाबरली. बा क्रिमिनल माणूस एकदम घरात घुसला तर कसं का, म्हणजे भीतीचं वातावरण आहे ना. तुम्ही तिकडनं पाणी घेऊन घ्या. तो घरात घुसला, घरात घुसण्याचा, गेट उघडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर अशी. आणि मग माझ्या मिसेसने म्हटलं बा तुम्ही तिकडे जाऊन पाणी पिऊन घ्या तुमच्या घरी जाऊन. तो तिकडनं रिटर्न आला म्हणते ना, एकदम माझ्या मिसेसला शिवीगाळी केली की माधरचोद मग तुमको देख लूंगा, सबको हे करून गोळा आलो आणि पोलीस स्टेशन इथे त्यांची कंप्लेंट टाकायला गेलो. पोलिसने का कारवाई केली? पोलिसने FIR ची कॉपी दिली आणि ते म्हणाले की बा आम्ही येऊ. आले, पाहून चालले गेले. त्याला पकडू म्हणे, पकडलं, अजूनपर्यंत त्याला पकडलं नाही. तर ते म्हणतात आपण लवकरात लवकर आरोपीला पकडण्यात यावं, नाही तर एखाद्याचा जीव चालला जाईल साहेब इथं या वस्तीमध्ये. आणि त्यांनी अशी धमकी दिली आहे की बा वस्तीवाल्यांनी सगळ्या सोबत गेलो आम्ही कंप्लेंट टाकायसाठी, तो वस्तीवाल्यांना सगळ्यांना पाहून घेईन म्हणाला. तो सगळ्यांना पाहून घेईन अशी धमकी देऊन गेला आहे तो. आणि आज ते धमकीच्या स्वरूपात त्यांनी वस्तीतल्या एका मुलाला वरती आज अवजार फिरवला. तो मुलगा आपल्या कामावरून आला. तो मुलगा कामावरून येत होता.
तर नितनवरे लॉन आहे, नितनवरे लॉनच्या समोर खाली जागा आहे मोकळी. त्या खाली जागेवरती यांनी काय केलं, त्याला एकटं पाहिलं सायकलवरून आणि एकदम शिवी दिली म्हणते आणि समोर येऊन अशी तलवार फिरवली. मुलगा एवढा जबर झाला का आवाज दिल्यामुळे तो सतर्क झाला आणि तो खाली वाकल्यामुळे आज त्याचा जीव वाचला आणि तो धावत धावत वस्तीत आला की बा माझ्यावरती तलवार फिरवली. तसेच वस्तीतले लोक सगळे गोळा झाले. आम्ही सगळे पोलीस स्टेशनला फोन केला किंवा पोलीस स्टेशन आहे? MIDC पोलीस स्टेशनला फोन केला की साहेब असं अशी घटना झाली आहे, आमच्या वस्तीतल्या एका मुलावरती त्यांनी म्हणजे असं अवजार फिरवलेलं आहे, आमच्या जीवाला धोका आहे. हां, तर कोणी म्हणे बा इकडे फिरायला. तर मग आम्ही असं थोडंसं पाहिलं बा आमच्या जीवाला धोका आहे बा, आम्हाला मारलं नाही पाहिजे. आम्ही एकदम दहशतमध्ये आलो. आम्ही पोलिसला कंप्लेंट केली तर ते म्हणाले की बा आम्ही शोधून राहिलो त्याला, पण आम्हाला तो सापडूनच नाही राहिला. तुमची मांग काय? आमची माग एकच आहे सर, की बा त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं, जेणेकरून आमच्या जीवाला काही धोका झाला नाही पाहिजे. नाव रमण फटिंग आहे. इथं गांजा आणि दारू पितात. रात्रभर आम्हाला, दिवसभर आम्ही कामाला जातो. कामाला आल्याच्या नंतर आम्ही त्याला जर म्हटलं का बा एवढं डिंग का करा, आम्ही आपल्या याच्यात बसतो, तुमच्या याच्यात बसत नाही. आम्हाला जर 12-1 वाजतापर्यंत यांचं तो भाषण चालते, दारूचा, गांजाचा, शिवा देणं, घाण बोलणं. आपण जर म्हटलं तर आपण पाहून घेऊन यायले करून घेऊ असं म्हणतात. मग आता मी दिवसभर कष्ट करून यांचं रात्रभर 12-1 वाजतापर्यंत यांचं हे असं चाललं तर मग आमची झोप होणार का? आम्ही दिवसभर काम केल्याशिवाय आमच्या पोटात अन्न जाणार का? कंप्लेंट करू नये, आम्हाला धमकी देतात ना. पोलीसमध्ये गेले तर आम्ही याला पाहून घेऊ. आम्ही एक तर आम्हाला साथ कोणाचंच नाही. आम्ही कशासाठी पोलीसमध्ये जाऊनही पोलीसमध्ये जाऊन गेले तर मी त्याला पाहून घेईन. तर आम्ही एकटे राहतो, आमचा तणामनाचा खोपडा आहे, मग आम्ही कुठं जावा? आता तुमची मांग काय? आमची मांग हेच आहे का आमचा वस्ती सुरक्षित राहिली पाहिजे. हे दारू पिणारे, गांजे पिणारे किंवा रात्रात बसणारे ही पाहिजे नाही. माझं नाव नंदा अशोक क्षीरसागर आहे. माझ्या बाजूनच राहते ते. मागेही माझ्या मुलाला त्यांनी धमकी दिली होती, रॉड काढला होता, मला शिवीगाळ केली, माझ्या मुलालाही शिवीगाळ केली. म्हणे माझ्या गच्चीवर जाऊ नको, येऊ नको म्हणत आहे तो मला. आणि तो आपला किरायेदार राहते, पण तो किरायेदार अशा रीतीने राहते का तो व्यवस्थित राहत नाही का. तो आपली सुरक्षा करत नाही आणि नंगा तमाशा सगळ्या लोकांना दाखवतो. काय धमकी देते का? हा, मलाही धमकी दिली, माझ्या मुलालाही शिव्या दिल्या, मलाही शिव्या दिल्या मागे. आणि रॉड काढला होता माझ्या मुलाच्या अंगावरती मारायला. तुम्ही पोलीस स्टेशनला हेच मदत मागत की आमच्यासाठी सुरक्षा द्या, आमची काही सोय करावा, आम्हाला सेफ्टी द्या. रात्री बेरात्री तो गाडी घेऊन घुमतो. माझे मिस्टरही रात्री 11:30-12 वाजता मंदिरात नाही येते ड्युटीवरून, माझा मुलगा पण येतो. याच्यासाठी आम्हाला सेफ्टी पाहिजे. तो कधीही काही करू शकतो. सचिन लोणकर, सामाजिक कार्यकर्ता आणि आम आदमी पार्टी शहर संघटन मंत्री आहे. माझे काही परिचित या ठिकाणी राहतात. त्यांचा मला कालही कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की इथे जसं यांनी सांगितलं अबू पठाण म्हणून कोणी व्यक्ती आहे या ठिकाणी असतो भाड्याने. तो मागील 8 ते 9 वर्षापासून यांच्या घरी राहतो. यांना काही पती वगैरे नाही आहे आणि त्या महिला एकट्या आहेत. त्यांच्या सासूने त्यांना रूम भाड्याने दिली होती 9 वर्ष अगोदर. त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की एकटीच महिला आहे आणि या बाजूला जे आहे सुशिक्षित लोक आहे, काय असं काही क्रिमिनल टाईपचे कोणी लोक नाही या ठिकाणी. तर त्या तेव्हापासून तो यांना त्रास देतो नेहमी येऊन इथं. आणि आता या ईदपासून म्हणजे ईदच्या पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी त्यांनी कसं महिलांच्या घरी जाणार, त्यांना टार्गेट जास्ती करून तो महिलांना टार्गेट करत आहे. काय होते, दुपारी सर्व लोक जे आहे कामावर जातात पुरुष मंडळी आणि घरी फक्त महिला एकट्या असतात. तर त्या महिलेला जाऊन धमकी देणे, त्यांच्यावरती तलवार काढणे, जीवे मारण्याची धमकी देणे असा प्रकार चालू आहे. या ठिकाणी सर्व लोकांनी सह्या घेऊन MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली आहे. पण मागील 2 ते 3 दिवसापासून तो अजून भेटलेला नाही आहे. पोलीस कर्मचारी आताही येऊन गेले, त्यांना सांगतात की तो पळून गेला, आम्हाला मिळत नाही आहे. पण मला एक सांगा, जर या ठिकाणी तसंच आज या पुरावरती तलवार फिरवून गेला, कोण आहे रे बेटा, आहे बघा, या आज किती वाजता तुझ्यावर तलवार फिरवली? 7:30 वाजता त्याने तलवार फिरवली माझ्यावर. तुझ्यावर. हा बघा, हा पोरगा थोडक्यात वाचला. जर समजा हा वाकला नसता, जर याच्या मानेवर तलवार वगैरे लागली असती, तर मी पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रश्न विचारतो की याला जबाबदार कोण? आणि सांगा, दक्षिण पश्चिम विधानसभा हा माननीय मुख्यमंत्री यांचे विधानसभा क्षेत्र आहे. जर माननीय मुख्यमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रात जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील आणि पोलीस कर्मचारी आणि बाकीचे जे लोक आहे, जे संबंधित अधिकारी जर अजूनपर्यंत कुठला ॲक्शन घेत नसेल आणि जर अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण?
मी म्हणतो म्हणून नाही, माझ्या मागे अनेक माझ्या महिला बंधू भगिनी आहे, माझ्या भगिनी, आपण त्यांच्या तोंडून सुद्धा ऐकू असं या. वाटतं का धासत आहे ते? न धास बिलकुल आहे ना. मला सांगा आज एवढे एक मला सांगा तुम्ही, हे सर्व आपले कामधंदे करून एक मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहेत या ठिकाणी, आणि तो ठरलाय क्रिमिनल. मला सांगा त्यांच्याबद्दल अनेक त्याच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल आहेत. गुन्हे दाखल असून सुद्धा आज मी मोकळ्यापणाने बोलतोय, कारण का मी जनतेचा सेवक आहे. मी आलोय. पोलिसनं का कारवाई केली आता? आतापर्यंत काही नाही. पोलीस कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले. मी PI साहेबांना सुद्धा फोन केला, त्यांनी आपले कर्मचारी पाठवले. PI महाजन सर आहेत, त्यांचं म्हणणं आहे, आम्ही त्यांना आज म्हटलं की जोपर्यंत त्याला अटक होत नाही तर आम्हाला 2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी त्यांची इथे ठेवण्यात यावेत. तर सरांनी आश्वासन दिलं आहे का हो मी पाठवतो म्हणून, पण अजूनपर्यंत पोलीस कर्मचारी आलेले नाही आहेत. यानंतर जर असा काही प्रकार, जसं याच्यावर तलवार फिरवली, जर पुढे चालून जर कोणत्या महिलावरती काही झालं तर याला कोण जबाबदार राहणार आहे? म्हणजे पोलीस सर्व घटना घडल्यानंतर त्याच्यावर चौकशी करणार का त्याच्या पहिले त्याला कुठेतरी अटक करणार? माझा प्रश्न आहे. आता तुमची मांग काय? आमची हे एकच मागणी आहे की या ठिकाणी ज्या आपण महिला बघत आहे, या ठिकाणी त्या महिलांची सुरक्षितता हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघा, या ठिकाणी FIR ची कॉपी आहे, ठीक आहे, जे काही आहे हे दिलं आहे, हे देऊन गेले, सर्वांनी सह्या दिल्या होत्या, महिलांनी सर्व दिलं. पण या घटनेला मी सुद्धा 2-3दा पोलीस स्टेशनला फोन केला. कालपासून कमीत कमी 2 ते 3दा मी कॉल केला, पण अजूनपर्यंत तो भेटून नाही आला. ठीक आहे, आपण समजू शकतो का तो कुठे लपत आहे, काय होत आहे, पण या ठिकाणी यांची जे सत्कर्ता म्हणा किंवा यांची जे सुरक्षेची जबाबदारी ते संबंधित MIDC पोलीस स्टेशनची असल्याकारणाने माझी परत या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा माझी विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर यांच्या सुरक्षेसाठी काय पाऊल उचलतात ते बघण्यायोग्य आहे. अन्यथा आम्ही उद्या पोलीस स्टेशनचा घेराव करणार आहे. जर या ठिकाणी त्याला अटक नाही झाली किंवा या ठिकाणी पोलीस कर्मचारी येऊन यांच्या सुरक्षेसाठी त्यांची नेमणूक नाही करण्यात आली तर उद्या आम्ही संपूर्ण नागरिकांसोबत जाऊन पोलीस स्टेशनचा घेराव करणार आहे. आणि याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल, कारण की आम्ही अनेकदा तक्रारी करून फोन करून सांगून सुद्धा याकडे कोणी सर्व दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आपल्याला मजबूरन आम्हाला हा पाऊल उचलावं लागेल. हा जो परिसर आहे दाते लेआउट, शारदानगर, या जो परिसर आहे, तुम्ही आले तर तुम्हालाही माहिती पडलं असेल की हे थोडं मोकळी जागा आहे. शेत्या होत्या या ठिकाणी, आता प्लॉट बनले, घरं बनत आहे, पण पूर्णपणे ते झालेले नाही आहे. कुठे कुठे शेत्या अजूनही तशाच आहेत, मोकळी जागा आहेत. तर या ठिकाणी कसं आहे, आजूबाजूचं परिसरातील जे लोक आहेत, त्रिमूर्तीनगर झालं, जैतळा झालं, सुभाषनगर झालं, एकात्मता नगर झालं, या ठिकाणून जे तरुण वर्ग आहे, जे पोरं येतात ते अनेक प्रकारचे या ठिकाणी ड्रग्स, गांजा, दारू तर या ठिकाणी बसून त्याचं व्यसन करतात. तर त्यामुळे कसं आहे, या ठिकाणी पोलिसांची जी गस्त आहे ते पण वाढविण्यात यावी. कारण की तुम्ही स्वतः आले, तुम्हाला माहिती आहे तिथून येताना रस्त्यात काही बरोबर व्यवस्थित लाईट नाही आहे, एकट्या माणसालाच भीती वाटते. तर अशा वेळेस आज जे आम्ही तक्रार करत आहे आणि जे सोबत लोक आहेत, मला सांगा हे कोणी कामावरून एकटे येतात, काही येतात, तर अशा संबंधित गुन्हेगारावर जर योग्य कारवाई नाही झाली तर याच्या पुढं काही दुसरी दुर्घटना झाली, काय झालं तर याला जबाबदार कोण? बस हेच आमची मागणी आहे. आणि व्यसनाचा प्रकार इतका भयंकर वाढला आहे जैताळ्या परिसरामध्ये, याकडे माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण बोलतो आपलं विधानसभा क्षेत्र, आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करता, आपण मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, आणि आपल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये जर अशा प्रकारचे व्यसनी लोक जे वाढत आहे आणि व्यसनाचे आहारी जात आहेत, यांच्यावरती कुठेतरी लगाम लावला पाहिजे. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जे महिला वर्ग आहे घाबरलेला आहे, यांना त्याच्यापासून मुक्तता मिळावी. कारण का हे आपल्या घरी सुद्धा एकटं राहायला घाबरत आहे, ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. धासत आहे ते या माणसाची? हो बिलकुल धास आहे ना सर. कशी गोष्ट करता तुम्ही? आता बघून घ्या ना, हे लोक आता एवढे जे या ठिकाणी काही महिला आहेत त्या मगांपासून यांनी स्वयंपाक केलेला नाही आहे, कारण का महिला एकटी घरी राहायला घाबरत आहे. काही तुम्ही मागच्या बाजूला जाऊन बघा, इकडे मोकळं मैदान आहे, मागून कोणी येऊ शकतं, मागून काही इथून कोण जाणार आहे, कोणाचं तोंड दाबून काही हत्या झाली. किती दिवसापासून चालू आहे हे धासतची? हा प्रकार सुरुवातीला कसा आहे, सुरुवातीला ज्या ठिकाणी होतं, सुरुवातीला छोटमोठ असं काही करत होते, तर त्याला समजावून दिली, लोकांनी समजावलं, पण तो समजण्यास तयार नाही आहे, तो उलट त्यांच्यावर चालून जातो. आणि आता
ईदच्या पहिल्या दिवशी त्याला समजवण्यात आलं तर त्यांनी यांची खुन्नस पकडली कि तुम मेरे को कैसा खाली करते, यहाँ से मैं देख लेता, पूरे बस्ती वालों को देख लूंगा, एक एक को जो मिलेगा उसको रास्ते में मारूंगा, हे करूंगा. तर या महिला सुद्धा आणि पुरुष वर्ग सुद्धा घाबरलेले आहेत. बघा, कोणी काही ब्रुसली नाही आहे हा, आणि कोणी आपल्या इथे काही सलमान खान नाही आहे. ते 3-4-5 लोक असले तर हा एकटा माणूस काय करणार. जसा प्रकार आता घडला, मला सांगा, त्याच्यावरती तलवार फिरवण्यात आली, त्या मुलावरती त्याच्यावर तलवार फिरवण्यात आली. जर ती तलवार त्याच्या मानेवर लागली असती तर या मुलाचा जीव गेला असता. आता आपण ज्या महिलांच्या समस्या ऐकल्या, इथल्या नागरिकांच्या, या समस्या ज्या आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रातील या समस्या आहेत. या समस्या आज दिवसांदिवस वाढतच चाललेल्या आहे. या ठिकाणी पूर्ण व्यसनाधीन जे मुलं आहेत ते रात्रभर येऊन या ठिकाणी व्यसन करतात, गांजा, ड्रग्स, अशा अनेक दारू, आणि लोकांना धमक्या देतात. आता ह्यात एकट्याचाच प्रकार नाही, अशी हे संपूर्ण घटना या ठिकाणी दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी विनंती आहे, आपल्या जो चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून, की या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त वाढवण्यात यावी. MIDC पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत आणि PI साहेब, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की या ठिकाणी योग्य ती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी काही दिवस त्याला अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, इतकेच माझ्या वतीने विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव लता ढाट आहे आणि मी शारदानगरला इथे राहते. शारदा कुठे येते, हे कोणतं हे शारदानगरच्या म्हणजे जयताळा नितनरेला. काय परेशानी आहे इथे? परेशानी अशी आहे सर, तो रात्रीचा येतो, मी पोरांना घेऊन येतो आणि त्यांचं ते किती खाणं मुलं घेऊन येतात? काय आहे ते? अशा म्हणजे आता रात्रीचं 12-11 नंतर आपण झोपून जातो, पण तसं आम्हाला आवाज येतो गाड्यांचा येता जाताना. 4-5 गाड्या, असे लोक 4-5 जण चाललेले, ओरडत चाललेले आहे, शिव्या देत चाललेले आहे. हां, असं आहे. मग आम्ही सुरक्षित आहो का सांगा बरं तुम्ही. मग आम्हाला त्याच्यासाठी काही ना काही आमच्या सुरक्षेसाठी पाहिजे की नाही. आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पोलीस चौकी छोटीशी इथं पाहिजे. आणि NDTV मध्ये टाकलं. कारण तो रात्रीचा येतो, असा ओरडत जातो, शिव्या देतो. त्या घरापाशी तिच्या त्या जिथे रूम आहे तिथे शिव्या देतो. आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना त्रास होते, आम्हालाही त्रास होते. त्याच्यासाठी इथे हे बस्तीमध्ये पुरी दहशत आहे घ्यायची. हो, दहशतच झाली ना सर. आता दहशत झाली ते आम्हाला. आता ह्या 2-4-8 दिवसापासून जास्तच दहशत झाली. आतापर्यंत तो येत होता, जात होता, आम्ही काहीच नाही बोललो. पण आता त्या पोरीच्या घरात धसण्याचे प्रयत्न केले, आज तिच्या घरात धसण्याचे प्रयत्न केले, उद्या माझ्या घरात धसण्याचे प्रयत्न करण, परवा अजून कोणाच्या घरात. मग त्याच्यावर काही ना काही कोणी कारवाई करायला पाहिजे की नाही. आतापर्यंत तुम्ही पोलीस कंप्लेंट दिला, आतापर्यंत काय कंप्लेंट खूप झाल्या. ह्या पोरीनं कंप्लेंट कुठे गेली, कजरीकडे हिने खूप कंप्लेंट केल्या त्याच्याबद्दल. या पोरीला 2-3 वेळा मारणं झालं, जोडणं झालं, खूप कंप्लेंट केल्या हिने. पण पोलीसवाल्यांनी काहीही अजून कारवाई केली नाही. हा, तिला मारायची धमकी दिली, तू कशी कुठे काम करते त्याची धमकी दिली, सगळ्या गोष्टीची धमकी दिली. मग ह्या पोरीनं कसं जगावं. त्यांच्या घरी कोण जायचं? कोणीच नाही. ती एक मिनिट थांबा, ती एकटीच आहे, कोणीच नाही. एक लहानशी मुलगी आहे तिला, ती आपलं जीवन जगून राहिली 2 कामं करून. हा, आणि तो व्यक्ती येऊन तिला तसा त्रास देतो. आता मांग काय तुमची? माझे मागणं हेच आहे की तुम्हाला छोटीशी पोलीस चौकी पाहिजे. माझं नाव काजल राकेश पानेकर बोलत आहे मी. माझ्या घरी किरायेदार असतात. 9 वर्ष चालू आहे. माझ्या सासूनं मरायच्या पहिले आधी ठेवून मरण पावली आणि मला खूप त्रास आहे आणि माझ्यासोबत सगळ्यांना त्रास आहे. आणि काय परेशानी काय होते इथे? परेशानी तर आमच्या अंगावर येतो मारायला आणि आम्ही एकटी माझी मुलगी जाते शाळेत आणि मला पण धोका आहे, माझ्यासोबत सगळ्यांना धोका आहे. आणि इथे येऊन चाकू देऊन आम्हाला घाबरवतो आणि आम्हाला धमकी देऊन जातो की पण झालतं ना, अंगावर येण्याचे प्रयत्न करते आणि माझ्या वडिलाला काढशील तर तुला मारून टाकेल वगैरे असं धमकी देऊन जाते, चाकू देऊन बघून जाते. नाव काय? नाव काय? अब्बू पठाण, नसीर खान आणि जायदा पठाण आणि असे ते किरायवाल्यांचे नाव आहे. तुमच्या घरी किरायाने राहते का? हो, तुम्ही कुठे राहता? मी इथे शारदानगर, जयताडा शारदानगर. आपण आता शारदानगरला जाऊ. सुरेशराव माऊलकर. कुठे राहते? मी इथेच राहतो, नाव काय? ऍड्रेस काय? इथंच शारदानगर. काय घटना झाली तुझ्या? तर मी भाजी घेत होतो, तर मी सायकलने येत होतो, तर येता येता तर त्यानं मला इथं डायरेक्ट पकडलं. तर त्यानं डायरेक्ट तलवार आहे, त्याच्या मोठी तलवार आहे त्याच्याकडे.
तर जशी तलवार त्यानं घुमवली तसं मी झुकलो. तर मी त्याच्या मांग मी भगालो, तो थांबला नाही. तू धावत आला नाही इकडे. किती दिवसापासून काही दुश्मनी होती तुमची? काहीच नाही ना जी, काहीच नाही.